जय श्रीकृष्ण. आजचा आपला अध्याय आहे 25वा. गोष्टीचं नाव आहे पंचगौरी व्रत कथा. नारायण म्हणाले, लक्ष्मी, आता या अध्यायात अधिक महिन्यातील एका वेगळ्या आणि आगळ्या व्रताची कथा मी तुला सांगत आहे. या व्रताचे नाव पंचगौरी व्रत. हे व्रत स्वतः पार्वतीने केले होते. ती कथा अशी. एके दिवशी वशिष्ठ मुनींची पत्नी अरुंधती कैलासावर शंकराच्या पार्वतीला सहज भेटायला गेली होती. अधिक महिन्यातील पूर्वकाळाचा दिवस होता. तो पार्वती देवी पूजा करीत होती. तो पूजेचा थाट आणि पार्वतीची ती निष्ठा पाहून अरुंधती म्हणाली, उमे, तू साक्षात आदी भवानी जगनजननी असून ही आणखी कोणती पूजा करतेस? पार्वती म्हणाली, ही पूजा आहे गौरी पंचकाची. ही गौरी पंचक माझ्या आईने आंदण म्हणून मला दिलेली. या गौरी पंचकाची पूजा मी कुमारी होते तेव्हापासून करीत होते. म्हणजे त्याचं असं झालं की मी विवाहाला योग्य अशी उपवरधू झाले होते. अशा वेळी एके दिवशी माझ्या माहेर घरी दुर्वास ऋषी आले होते. मी त्यांना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले, इच्छित वर प्राप्ती रस्तू. माझ्या आईने त्यांना विचारले, कोणते व्रतपूजा हिने करावी म्हणजे त्या योगी हिला उत्तम वर मिळेल. त्यावर दुर्वासाने सांगितले, हिने पंचगौरी व्रत करावे, गौरी पंचकाची पूजा करावी. विशेषतः अधिक मासात पंचपर्वापैकी द्वादशीला हिने पंचगौरी व्रत करावे, म्हणजे ते उत्तम फलदायी होईल. व्रताच्या दिवशी भल्या पहाटे तीर्थस्नान करून पिंपळाच्या झाडाखाली गौरी पंचकाची स्थापना करावी. नंतर षोडशोपचारे पूजा करून ब्राह्मण सुवासिनींनी भोजन द्यावे. यथाशक्ती दान वस्तू द्याव्या. मौन भोजन करावे. हे व्रताचे आनंदाने उद्यापन करावे. पुढे लवकरच अधिक महिना आला. दुर्वास मुनींनी सांगितल्याप्रमाणे ती यथाविधी निष्ठापूर्वक ते पंचगौरी व्रत केले. आणि काय सांगू अरुंधती, उद्यापन आटपून ती डोळे मिटून प्रार्थना करीत होती. तोच भगवान शंकर साक्षात येऊन तिच्यापुढे उभे राहिले. शंकर म्हणाले, पार्वती, मी तुला प्रसन्न झालो. मी तुझी काय इच्छा आहे ते सांग, ती मी पूर्ण करीन. मग मी म्हणाले, महाराज, तुम्हीच माझे पती व्हावेत. ठीक आहे, तथास्तु असे म्हणून त्यांनी मला मागणी घातली. माझ्या मातापित्यांनी आनंदाने माझा विवाह शंकराशी करून दिला आणि विवाहात आईने मला ही गौरी पंचकाची मूर्ती आणून दिली. अरुंधती, या पंचगौरी व्रताचे फळ मला असे माझ्या इच्छेप्रमाणे मिळाले. दुर्वासांनी सांगितलेले हे व्रत अधिक मासात केले. ते विशेष फलदायी झाले. तेव्हापासून मी प्रत्येक अधिक महिन्यात द्वादशीच्या पर्वकाळात हे व्रत नियमाने करीत असते. आता विवाहानंतरही या व्रताच्या पुण्याईमुळे माझ्या पतीचे माझ्यावर खूपच प्रेम आहे. सासर हे माझे माहेर बनले आहे. अधिक महिन्यातील हे पंचगौरी व्रत असे प्रभावी आहे. मग अरुंधती म्हणाली, खरंच कडे पार्वती, हा तुझा पती भोळाशंकर म्हणजे स्मशानी क्रीडा, चिताभस्म धारण करणारा, हाती नरकपाळ, व्याघ्र चर्मधारी असा विचित्र स्वतः असून भक्ताचे मात्र सतत शिव कल्याण करणारा आहे. त्याला तू वश केलीस. तू सतत त्याच्या निकट असलीस, म्हणजे त्याला तू इतकी प्रिय झालीस आणि तुलाही हे सासर म्हणजे माहेरच झाले आहे. याचे कारण म्हणजे तू केलेले गौरी पंचकाचे व्रत. हे मला आज कळाले. खरंच हे पंचगौरीचे व्रत प्रत्येक स्त्रीने करावे असे मी म्हणते. नारायण म्हणाले, लक्ष्मी, अरुंधती आणि पार्वती यांचा असा सुख संवाद झाल्यावर अरुंधती निघून गेली. आता पुढे 26व्या अध्यायात मी तुला आणखी अशीच अधिक मास महात्म्याची कथा सांगेन ती तू ऐक. जय श्रीकृष्ण.